रत्नागिरी आणि जगभरातील बातम्यांचे सुपरफास्ट अपडेट मिळवण्यासाठी रत्नागिरी खबरदारच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मना आजच लाईक, सबस्क्राइब आणि फॉलो करा। सन्माननीय राजसाहेब ठाकरेंचा विजय असो। एक नारा दिल से मन से एक नारा दिल से मन से। आज रत्नागिरी शहरात एका महत्त्वाच्या घटनेनं लक्ष वेधून घेतलं। रत्नागिरी नगर परिषदेच्या भोंगळ कारभाराविरोधात आणि जनतेच्या विविध मागण्यांसाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या महिला कार्यकर्त्यांनी जोरदार एल्गार पुकारला। अधिकाऱ्यांच्या गैरकारभाराची वरात नगर परिषदेच्या दारात अशा घोषणा देत मनसेच्या महिलांनी जयस्तंभपासून नगर परिषदेपर्यंत मोर्चा काढला। त्यांच्या हातात महिलांसाठी मोफत स्वच्छतागृहे, समुद्रातील वाढते सांडपाणी प्रदूषण थांबवणे आणि प्रभावी घनकचरा व्यवस्थापन यांसारख्या मागण्यांचे फलक होते। मनसेच्या या धडक मोर्चामुळे नगर परिषदेच्या कामकाजावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले। नागरिकांच्या समस्यांकडे दुर्लक्ष केल्यास भविष्यातही तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा मनसेने दिला आहे। या आंदोलनाचा रत्नागिरीच्या प्रशासनावर काय परिणाम होतो हे पाहणं महत्त्वाचे ठरेल। गेले 1-1.5 वर्ष आमचे उपजिल्हाध्यक्ष असतील, तालुकाध्यक्ष असतील, आमचे सहकारी मित्र असतील, गुळेकर असतील आणि सर्व पदाधिकारी आम्ही या रत्नागिरीच्या विकासात्मक त्या कामाची दखल घेऊन आपण विकास कसा होईल या मार्गाने आम्ही प्रयत्न करत होतो। परंतु इथे बिल्डर लॉबी असेल, नगरपालिका असेल, वाढीव बांधकामं असतील, गटाराची लाईन असेल, सांडपाण्याचं समुद्रात पाणी टाकलं जातं, असे अनेक प्रश्न घेऊन आम्ही नगरपालिकेकडे येत असतो। परंतु आमच्या तोंडाला पाणी पोचली जातात, करतो म्हणून सांगतात, कोणताही प्रश्न सोडवत नाहीत। याला जबाबदार पूर्ण इथले असणारे अधिकारी आणि त्याच्या संगनमताने असणारे इथले बिल्डर असतील, तिथले ठेकेदार असतील, यांच्या संगनमताने रत्नागिरीचा विकास नाही बकास करण्याचा प्रयत्न चालू आहे। त्यासाठी आम्ही आंदोलन केलं आहे। जनशक्तीचा बुलंद आवाज म्हणजेच रत्नागिरी खबरदार।